थालापती विजयनं भाजपचा गेम केला आणि निकाल लागताच सगळेच हादरले. पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये विजय आणि इकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपची तुफान लढत. आज देशभराचं लक्ष 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे लागलं आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आधी पोस्टल बॅलेट्स आणि त्यानंतर ईव्हीएमची मतं मोजली जाऊ लागली. जसजसे ट्रेंड समोर येत आहेत तसतसं राजकीय चित्र अधिक रंगतदार होत चाललं आहे. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठी लढत पाहायला मिळते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप थोडी आघाडी घेताना दिसतेय, पण तृणमूल काँग्रेस अजूनही शर्यतीत घट्ट उभी आहे. सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील थेट लढतीकडे विशेष लक्ष लागलं आहे, कारण या निकालाचा राज्याच्या सत्ता समीकरणावर मोठा परिणाम होणार आहे. तमिळनाडूमध्ये परिस्थिती थोडी वेगळी दिसतेय. के स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्रा काझगम आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळताना दिसतोय. दुसरीकडे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रा काझगम आणि भाजप युती काही ठिकाणी मजबूत लढत देताना दिसतेय. पण सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विजय यांच्या पक्षाची अचानक वाढलेली ताकद, ज्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मात्र पारंपरिक सत्तांतराचा ट्रेंड कायम राहील असं दिसतंय. इंडियन नॅशनल काँग्रेस नेतृत्वाखालील UDF आघाडी मजबूत स्थितीत आहे, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील LDF मागे पडताना दिसत आहे. भाजप देखील यावेळी काही जागांवर आघाडी घेताना दिसतोय, जे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जात आहे. आसाममध्ये चित्र बरंच स्पष्ट दिसत आहे. हिमंता बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीवर असून जर हेच ट्रेंड कायम राहिले तर त्यांची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस येथे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून लढत देत असली तरी सध्या मागे असल्याचं दिसत आहे. पुदुचेरीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात थेट सामना होताना दिसतोय आणि इथे प्रत्येक जागा निर्णायक ठरू शकते. दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकांकडेही लक्ष लागलं आहे. सुनेत्रा पवार बारामतीत आघाडीवर असून राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कराडे पुढे असल्याचं चित्र आहे. एकूणच पाहिलं तर या निवडणुकांमध्ये काही राज्यांमध्ये सत्ता बदलाची चिन्ह आहेत, तर काही ठिकाणी विद्यमान सरकार पुन्हा येण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या 2 राज्यांमधील निकाल देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात. आता प्रश्न असा, बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता मिळवेल का, की ममता बॅनर्जी पुन्हा कमबॅक करतील? आणि तमिळनाडूमध्ये विजय खरोखर किंगमेकर ठरणार का? तुमचं मत काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.